सो हाय डियर स्टुडंट्स, या सेशनमध्ये आपण प्लेनचं वन शॉट रिव्हिजन करतोय. ऑलरेडी लास्ट सेशनमध्ये आपण लाईन हा लेसन जो आहे ना तो 45 मिनिट्सच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केला होता, सर्व कॉन्सेप्ट्स क्लिअर केले होते. प्लेनसाठी कसं आहे माहिती का, रिक्वायरमेंट हे लाईनचं आहे. म्हणजे जर का तुम्हाला लाईन व्यवस्थित समजलं असेल ना तेव्हा तुम्हाला प्लेन हा लेसन व्यवस्थित समजणार आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन, आधी तुम्ही लाईन व्यवस्थित कव्हर करा आणि त्याच्यानंतर हा प्लेनचा व्हिडिओ पाहताय तुम्ही. येस स्टुडंट्स, पहा आता स्टार्ट करतो मी इक्वेशन ऑफ अ प्लेन पासून, नाही का. स्केलर फॉर्म मध्ये एक प्लेनचं इक्वेशन असतं. काय इक्वेशन आहे माहिती का, तो आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी किंवा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, ज्याला की मी डी बोलतो इथे. बघा आपण याचं डिस्कशन पण करूया की हे कसं आलं. ओके, पहा आता पण ते पाठ करायचं बरं, पण आधी समजून घेऊया की कसं आलेलं आहे. यार इथे एक प्लेन आहे, हा घ्या तुमचा इथे एक प्लेन आहे. आता काय माहिती का मुलांना, कोणत्याही गोष्टीचं जर काही इक्वेशन फाइंड करायचं असेल, आपलं बेसिक आपल्याला असं सांगतं की यार कशाचं जरी इक्वेशन फाइंड करायचं असेल तर त्यावरती एक पॉइंट अज्युम करायचा असतो. ओके, कन्सिडर दॅट पॉइंट एज एक्स कॉमा वाय. पण इथे विषय असा आहे की इथे वेक्टर फॉर्म मध्ये करायचं आपल्याला. ओके, सो ज्याचं इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं आहे त्याच्यावरती एक पॉइंट अज्युम करा, कन्सिडर दॅट पॉइंट एज आर बार. समजतं का, त्या पॉइंटला एक्स कॉमा वाय जे बोलत असतो ना आपण कार्टेशियन मध्ये, तसं इथे वेक्टर मध्ये आर बार बोलत असतो. कन्सिडर एनी रॅन्डम पॉइंट ऑन अ प्लेन अँड कन्सिडर दॅट पॉइंट ॲज अ से आर बार. त्याला आर बार बोलून टाका यार आपण. म्हणजे ठीक आहे, तो पॉइंट आर बार आहे. म्हणजे ओके ठीक आहे. आता हे बघा बरं, हे काय दिसतंय तुम्हाला इथे, एन कॅप दिसतोय का. म्हणजे हे प्लेन आहे ना, हा जो प्लेन आहे ना, प्लेनला एक नॉर्मल ड्रॉ केलाय. प्लेनला काय ड्रॉ केलाय मुलांनो, नॉर्मल ड्रॉ केलाय. ओके, ओरिजिन मधून पास होणारा प्लेनला नॉर्मल हे आपण ड्रॉ केलेलं आहे. तुम्ही म्हणाल ओरिजिन मधून पास होईल नॉर्मल, याची काय गॅरंटी. अरे होईल ना रे. हे बघा, प्लेनचा नॉर्मल इथे पण असेल, हा नॉर्मल प्लेनचा ओरिजिन मधून पास नाही होत. प्लेनचा नॉर्मल इथे पण असेल, हा नाही होता ओरिजिन मधून पास. थोडंसं इकडे शिफ्ट करायचं आणखी, नाही का. म्हणजे असा नॉर्मल ड्रॉ करा जो ओरिजिन मधून पास होईल. तुम्ही नॉर्मलच असा ड्रॉ करा जो ओरिजिन मधून पास होईल. ओके, सो आता मी म्हणतोय काय, पहा, लेट दिस अँगल बी थीटा. लेट दिस अँगल बी थीटा. पहा गिवन डेटा काय काय सांगतो मी तुम्हाला. एक पॉइंट मी थोडासा इथे मिस केला एक्सप्लेन करते वेळी, की प्लेनचं इक्वेशन फाइंड करतोय ना आपण, मग प्लेन डिफाईन कसा होतो थोडंसं त्याचा विचार करा तुम्ही. एखादा प्लेन डिफाईन कसा होत असतो त्याचा पहिले आपण विचार केला पाहिजे. थोडंसं नीट पहा इथे. चलो आता हा एक प्लेन आहे यार, हा एक बेसिकली प्लेन आहे. ओके, मी तुम्हाला असं सांगतो इथे की प्लेन ना या पॉइंट मधून पास झाला पाहिजे. मग तुम्ही असा प्लेन ड्रॉ कराल, बरोबर. मे बी असा प्लेन ड्रॉ कराल, आता दिसत नाही तुम्हाला, असा प्लेन ड्रॉ कराल. मे बी तुम्ही असा प्लेन ड्रॉ कराल, असा प्लेन ड्रॉ कराल. समजतं का, इन्फायनाइट प्लेन येतील जे की एका पॉइंट मधून पास होतात. सो गाईज म्हणायचं मला असं आहे की ज्यावेळेस एखादी गोष्ट डिफाईन होते ना, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं इक्वेशन फाइंड करू शकता. सो प्लेनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी मी तुम्हाला असं रिक्वेस्ट करतोय पहा, की पहिले प्लेनला तुम्ही डिफाईन करा यार, फिक्स करा प्लेनला आधी. समजतं का, प्लेनला आधी तुम्ही डिफाईन करा. प्लेन डिफाईन कसा होत असतो, प्लेन हा पॉइंट आणि डायरेक्शनने डिफाईन होत असतो. पहा, या पॉइंट मधून पास होणार प्लेन आहे. मग तुम्ही इन्फायनाइट प्लेन म्हणताय, अशी कशी प्लेन येतात. मी म्हणलं ठीक आहे, बट असा प्लेन ड्रॉ करा की प्लेनचा जो नॉर्मल आहे तो असा व्हर्टिकल वरती असेल. सो या पॉइंट मधून आणि प्लेनचा नॉर्मल वरती, म्हणजे असंच बाय डिफॉल्ट प्लेन ड्रॉ करायला लागेल, कारण की प्लेनचा नॉर्मल हा असा पाहिजे तुम्हाला. म्हणजे प्लेन डिफाईन करण्यासाठी मुलांना दोन गोष्टी लागतात, एक लागतं प्लेनचं नॉर्मल आणि एक लागतं पासिंग पॉइंट. म्हणजे एक तर प्लेनचं लोकेशन फिक्स पाहिजे आणि दुसरं प्लेनचं ओरिएंटेशन किंवा नॉर्मलचं डायरेक्शन, हे गोष्ट एक फिक्स पाहिजे मुलांना, तेव्हा प्लेन कुठे जाऊन डिफाईन होतं. आता मी तुम्हाला काय सांगतो थोडंसं लक्ष द्या. हा प्लेन डिफाईन करण्यासाठी इनपुट आपण काय घेतलाय माहिती का, एक घेतलाय नॉर्मलचा डायरेक्शन रेशो, नाही का. म्हणजे नॉर्मल माहिती आपल्याला, असं समजा तुम्ही इथे 2 मिनिट, म्हणजे प्लेनचा नॉर्मल माहिती आपल्याला. सो प्लेनचा नॉर्मल असा आहे ना, सो बाय डिफॉल्ट प्लेन असा ड्रॉ होईल, असा. समजतं तुम्हाला हे फिक्स आहे की प्लेन या ओरिएंटेशनने, बट प्लेन इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो. सो लोकेशन पण डिफाईन करायची होतं ना तुम्हाला. इमॅजिन, समजा प्लेनचा नॉर्मल असा आहे, असं आपण फिक्स केला, तर प्लेन असा पण होऊ शकतो, इथे पण होऊ शकतो, इथे पण प्लेन होऊ शकतो, इथे पण प्लेन होऊ शकतो. सो प्लेनचं लोकेशन पण तर आपल्याला डिफाईन करायचं, आणि प्लेनचं लोकेशन इथे पॉइंटचा यूज करून डिफाईन नाही केलाय. प्लेनचं लोकेशन इथे डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन याचा यूज करून फिक्स केलाय. पहा सांगतो मी तुम्हाला, हा नॉर्मल आहे. प्लेन इज ॲट अ डिस्टन्स p फ्रॉम ओरिजिन. प्लेन इज ॲट अ डिस्टन्स p फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन पासून p डिस्टन्स दूर जायचं आणि मग इथे प्लेन डिफाईन करायचं, असा विषय इथे. ओके, सो लोकेशन मुलांना पॉइंटचा यूज करून डिफाईन केलेलं नाही त्यांनी. लोकेशन हे बेसिकली
प्लेनचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन त्याचा यूज करून इथे डिफाईन करण्यात आलेला आहे. मी म्हटलं चलो ठीक आहे यार, ओके. आता जरा बघा, पहा बरं, मी इथे आर बार, सॉरी, मी इथे मुलांना आर बार डॉट एन कॅप असं जर का लिहीन, आर बार डॉट एन कॅप काय असतं, मॉड आर मॉड एन कॅप इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. एन कॅप, हे पहा, एन कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल डायरेक्शन. एन कॅप काय माहिती का, युनिट वेक्टर आहे अलॉंग नॉर्मल डायरेक्शन. मग मी म्हणतो ठीक आहे यार, आर बार डॉट एन कॅप इट इज इक्वल टू, हे पहा, आरचा मॅग्निट्यूड, ओके, ठीक आहे यार, आरचा मॅग्निट्यूड आता काय, सॉरी, आरचा मॅग्निट्यूड, मी थोडंसं ब्लँक झालेलो ऍक्च्युअली, एक मिनिट म्हणून ब्लँक झालेलो मी. हा वन हे समजतं तुम्हाला, एन कॅप युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल, ओके. सो युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड हा वन असणार आहे आणि हा आरला आरच लिहितो आणि पुढे कॉस थिटा लिहितो. आता आर कॉस थिटा जो असतो ना तो काय असतो थोडंसं नीट पहा. तर हा आर आहे, अँगल बिटवीन देम इज थिटा, बरोबर, अँगल बिटवीन देम इज थिटा. सो आर असेल तर थिटा वाला साईड इज आर कॉस थिटा ना, म्हणजे आर कॉस थिटा हा आहे यार, हा आहे, हा आहे, हा हा किती डिस्टन्स आहे, पी आहे, पी. काही लोक म्हणतील हे एन नाही, अरे भाऊ नाही रे, एन म्हणजे या डायरेक्शनचा वेक्टर असतो. एन म्हणजे ना मुलांना या डायरेक्शनचा वेक्टर असतो, तो एवढा असेल, मे बी एवढा असेल, मे बी एवढा असेल, केवढा असेल काय माहिती. पण हे आर, आर हा डिस्टन्स आहे, आर कॉस थिटा म्हणजे गाईज हा पी असतो तो, यस. सो आर कॉस थिटा जो आहे ना रे, हा पी आहे, पी क्लिअरली, ओके. सो आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. दिस इज द इक्वेशन ऑफ अ प्लेन गाईज. हा आपलं प्लेनचं इक्वेशन आहे. आर बार इज एनी पॉइंट ऑन अ प्लेन, ओके. एन कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल डायरेक्शन अँड पी जो असतो ना, पी असतो मुलांना डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन. प्लेनचा ना ओरिजिन पासूनचा जो डिस्टन्स असतो त्याला आपण इथे पी बोलत असतो यार. म्हणजे ठीक आहे, चलो, ओके. जरा पुढे जाऊया आता. समजा मी असं केलं असतं तर आर बार, ओके, डॉट एन बार असं केलं असतं तर, समजा नॉर्मलच्या डायरेक्शन मधला, म्हणजे प्लेनचा जो नॉर्मल आहे ना, प्लेनचा जो नॉर्मल आहे किंवा नॉर्मलच्या डायरेक्शन मधला, ओके, युनिट वेक्टर दिलाच नाहीये, नॉर्मलच्या डायरेक्शन मधला समजा वेक्टर दिला असेल तर आर बार डॉट एन बारला मी असं लिहू शकतो का, आर बारचा मॅग्निट्यूड इंटू एन बारचा मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ थिटा, बरोबर की नाही. हे पहा, आर कॉस थिटा म्हणजे समजला ना, आर कॉस थिटा म्हणजे पी येईल की नाही. म्हणजे गाईज आर बार डॉट एन बार इज इक्वल टू, हे पहा, नॉर्मलचा मॅग्निट्यूड इंटू हे आर कॉस थिटा म्हणजे पी ना, हे पहा, पी इंटू सम कॉन्स्टंट. नॉर्मलचं मॅग्निट्यूड काहीतरी फिक्सच असेल ना, मग याला मी बोलतोय डी. काय, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू काय, डी. जिथे की डी काय आहे, डी हा बेसिकली पी चा सम मल्टिपल आहे, समजतं तुम्हाला. बट पी काय आहे, पी इज अ युनिट वेक्टर, सॉरी, पी इज अ डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन. प्लेनचा ना ओरिजिन पासूनचा जो डिस्टन्स असतो ना तो असतो पी आर, ओके. सो लक्षात फक्त तुम्हाला आता इथे इतकंच ठेवायचं मुलांना. काय लक्षात ठेवायचं पहा, प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. कॅप असेल तर पी आणि जर का समजा बार असेल, ओके, तर मग डी. सो हा आपला प्लेनचा इक्वेशन आहे इन अ वेक्टर फॉर्म, ओके. वेक्टर आहेत ना, आर एन हे सर्व वेक्टर आहेत, बरोबर ना. सो गाइज क्लिअर का तुम्हाला, हे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, हो, ओके. सो हा आहे आपला प्लेनचा इक्वेशन. म्हणजे ठीक आहे, चलो आज जरा कार्टेशियन फॉर्म बघायचं का, हा रब का नाही होतं रे, चला एक मिनिट, काय म्हणणार जरा, हा स्लाइड परत ओपन करतो मी, यस. हा, तर पहा आता कार्टेशियन फॉर्म पण बघून घेऊया यार आपण. हे बघा, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी असं बोललो होतं ना इक्वेशन. आता कॅप नको, एन कॅप नको, आता एन बार. डिफरन्स समजलं पाहिजे बरं तुम्हाला. मी परत करतोय, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, ओके. आर बार काय यार, आर इज एनी पॉइंट ऑन अ प्लेन. एनी पॉइंट ऑन अ प्लेन त्याला तर एक्स वाय झेड बोलत असतो आपण कार्टेशियन मध्ये. म्हणजे आर बारला मी एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असं म्हणू शकतो. एन बार म्हणजे काय, एन बार तर नॉर्मलचा बेसिकली डायरेक्शन रेशो आहे ना. सो मी असं लिहू शकतो का, पहा बरं जरा मुलांना, एन बारला ए आय प्लस बी जे प्लस सी के बोलू शकतो की नाही. नॉर्मलला आपण ए आय प्लस बी जे प्लस सी के बोलू शकतो. हा जो एन बार आहे ना, हे डॉट करतो, एन बार जो आहे त्याला मी ए आय प्लस बी जे प्लस सी के असं बोलून यार. अँड दॅट इज इक्वल टू इथे डी एफ. हा हे पहा, डॉट प्रोडक्ट आय आणि आय सोबत नाही का, ए एक्स काय काय, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी. डन. सो गाइस दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन इन अ कार्टेशियन फॉर्म. हे पण पाठ पाहिजे तुम्हाला. एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी, वेअर ए बी सी आर द डायरेक्शन रेशोज ऑफ अ नॉर्मल. एबीसी काय आहेत, नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आहेत, ओके. सो एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी इज द इक्वेशन ऑफ अ प्लेन हिअर गाइस, ओके. पाठ करा व्यवस्थित, नोट्स पण काढत राहा. काय म्हणतात, फाइंड कोऑर्डिनेट ऑफ अ फूट ऑफ परपेंडिक्युलर. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ अ फूट ऑफ परपेंडिक्युलर.
ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन, ड्रॉन ओरिजिन पासून तिथे जो टाकलाय ना आपण परपेंडिक्युलर, मग तो फुट ऑफ परपेंडिक्युलर आपल्याला शोधायचा आहे या प्लेनसाठीचा, नाही का. म्हणजे हा प्लेनचं इक्वेशन असं आहे आणि तो फुट ऑफ परपेंडिक्युलर जो आहे ना ओरिजिन पासून टाकलेला, तर तो बेसिकली फुट ऑफ परपेंडिक्युलर आपल्याला इथे शोधायचा यार. बर, तर बघा यार आता हे काय काय विषय नाही का. तर काय करतोय थोडंसं नीट लक्ष द्या. इथे ना एक थोडंसं प्लेन ड्रॉ करतोय, बट थोडंसं 2 डायमेन्शनल डायग्राम असणार आहे. ओके, तर पहा हा प्लेन आहे. मुलांनो काय माहिती का, हा प्लेन असा आहे बरं, असं प्लेन आहे, असं प्लेन. मग तुम्ही असं बघाल तर लाईनच दिसेल ना, बरोबर. तर मी काय म्हणतोय की घ्या हा तुमचा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे. ओके, लेट दिस बी आर बार. हा आपला आर बार आहे यार, तो आपला आर बार आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो, तो आर बार आहे, हा आपला परपेंडिक्युलर सेगमेंट आहे. ओके, एक मिनिट, आर बारला कट करतो. आर बारची गरज नाही, सॉरी, आर बार लिहिलं नव्हतं पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, बघा, येस, याला मी पी बोलतोय यार, याला मी पी बोलतोय. तो ना प्लेनचा डिस्टन्स आहे फ्रॉम ओरिजिन, मान्य आहे. पहा तो जो आपला नॉर्मल वेक्टर आहे ना, नॉर्मल वेक्टर हाच आहे ना आपला नॉर्मल वेक्टर. नॉर्मल वेक्टर एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतो, अल्फा अँगल करतो. वाय ऍक्सिस सोबत किती अँगल करतो मुलांना, तो बीटा अँगल करतो. झेड ऍक्सिस सोबत किती अँगल करतो, गॅमा करतो. लाइन मेक्स और वेक्टर मेक्स एन अँगल अल्फा विथ एक्स ऍक्सिस, बीटा विथ वाय ऍक्सिस, गॅमा विथ झेड ऍक्सिस, बरोबर ना. तोच कॉन्सेप्ट यूज करतो मी इथे. समजा मी जर का तुम्हाला याचा कोऑर्डिनेट विचारला तर तुम्ही असं सांगाल का रे, काही जोडीच एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हा डिस्टन्स रे, हा पी असेल तर हा पी कॉस अल्फा ना, पी कॉस अल्फा, सिंपल. समजलं तुम्हाला हे. मी म्हणतो की वाय कोऑर्डिनेट यार, वाय कोऑर्डिनेट म्हणजे हा डिस्टन्स, म्हणजे हा पी असेल तर हा बीटा वाला साइड पी कॉस बीटा. सो गाइस वाय कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट इज पी कॉस बीटा. हे पी कॉस अल्फा, पी कॉस बीटा. मग झेड कोऑर्डिनेट पी कॉस गॅमा असेल. दॅट मीन्स गाइस फुट ऑफ परपेंडिक्युलर इज पी कॉस अल्फा, ओके, पी कॉस बीटा अँड पी कॉस गॅमा असायला हवा की नाही. समजतं का, फुट ऑफ परपेंडिक्युलर इज पी कॉस अल्फा, पी कॉस बीटा अँड पी कॉस गॅमा. हा बेसिकली मुलांना फुट ऑफ परपेंडिक्युलर असेल यार. ठीक आहे चलो, ओके. सो तो फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे. तर करा ना मग आता हे इक्वेशन वगैरे सर्व दिलंच आहे ना इथे. ओके, काय करतो जरा नीट पहा. 2x प्लस वाय मायनस ऑफ 2z इज इक्वल टू 18, बरोबर. तर पी शोधायचा ना तुम्हाला, पी शोधायचा होता ना. हे बघ, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी असतं की नाही. सो आर बार डॉट एन बार नॉर्मलचे डायरेक्शन रेशो 2, 1 आणि -2 आहे ना. 2i प्लस जे मायनस 2k इज इक्वल टू 18, असाच विषय नाही इथे. हा एन बार आहे, एन कॅप नाही आहे. याला एन कॅप मध्ये कन्वर्ट करायचं असेल, समजा हा नॉर्मल डायरेक्शनचा वेक्टर आहे. ओके, त्याला जर काही युनिट वेक्टर करायचं असेल तर त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायला लागेल. 18 डिवाइड बाय 3 करायला लागेल. हे पहा याचा मॅग्निट्यूड हे रे बाबा. ओके, याचा मॅग्निट्यूड पहा ना, 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, -2चा स्क्वेअर 4, 4 1 4, 9चा √3, हा मॅग्निट्यूड आहे ना. सो आर बार डॉट एन कॅप बनला हा, अँड दॅट इज इक्वल टू 6. सो आर बार डॉट एन कॅप असेल तर पी असतो, म्हणजे पीचा व्हॅल्यू 6 आहे मुलांना, हे समजून घ्या इथे तुम्ही. म्हणजे ते 6 6 6 टाकायचं काय तुम्हाला. हे पहा रे, 6 6 6 टाकतोय आणि राहतो प्रश्न कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. म्हणजे नॉर्मलचं ते डायरेक्शन कोसाइन आहे, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, बरोबर. तर पहा ना यार तुम्ही, काय असतं रे नॉर्मलचा कॉस अल्फा काय असतो माहिती ना तुम्हाला. हे 2 डिवाइड बाय सर्वांचा स्क्वेअर ना. सर्वांचा स्क्वेअर म्हणजे काय, 2 डिवाइड बाय त्याचा मॅग्निट्यूड असतो ना रे बाबा, 2चा स्क्वेअर. थोडंसं नीट करतो पहा, जर का विसरले असेल डायरेक्शन कोसाइन तर. ओके, पहा कॉस अल्फा काय असतं हे पहा, डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल हे 2 1 -2. सो कॉस अल्फा इज 2 डिवाइड बाय √ऑफ 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर, बरोबर ना. अरे हे 3च येणार आहे ना, म्हणजे 2/3 आहे. सो कॉस अल्फा इज गाइज 2/3. व्हॉट इज कॉस बीटा. कॉस बीटा हे पहा इथे 1 आहे ना, 1 डिवाइड बाय ते √, सर्वांचा स्क्वेअर म्हणजे 1/3 बनेल तो. आणि कॉस गॅमा इज गाइज -2 डिवाइड बाय 3 बनतो. पहा तुम्ही हवं तर करून पहा. हे -2 आहे, -2 डिवाइड बाय 3 बनणार आहे. सो काटछाट वगैरे कराल तुम्ही. सो तुम्हाला इथे 4 मिळेल, इथे 2 मिळेल आणि इथे -4 मिळेल. सो गाइज फुट ऑफ परपेंडिक्युलर जो आहे ना तो आहे 4, 2, -4. ओके, जातोय यार, पुढे जातोय. पार आता काय ते म्हणतात, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू अ वेक्टर. म्हणजे त्यांनी इथे हा बेसिकली नॉर्मल डायरेक्शन मधला वेक्टर दिलेला आहे, बरोबर. आणि पासिंग पॉइंट पण दिलेला आहे. पासिंग पॉइंट पण दिला त्यांनी आणि नॉर्मल डायरेक्शन मधला वेक्टर पण दिलेला आहे. ओके, मग ऍज्युम करा यार, हा नॉर्मल डायरेक्शन मधला जो वेक्टर असेल ना, लेट दॅट बी i + 2j + 3k असेल काहीतरी असं. पासिंग पॉइंट पण दिलाय म्हणे.
ओके, पासिंग पॉईंट बी से फॉर एक्झाम्पल 2, 1, 4 असेल असं काहीतरी. क्लिअर आहे तुम्हाला हे? तुम्ही मला सांगा प्लेनचं इक्वेशन काय असतं रे? एक्स प्लस बी वाय बरोबर प्लस सी झेड इज इक्वल टू डी असतं की नाही? एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी असतं की नाही? एबीसी हे डायरेक्शन रेशो असतात नॉर्मलचे. टाकून द्या 1, 2, 3. ओके, 1, 2, 3 इज इक्वल टू डी. मी काय म्हणतोय, हा जो प्लेन आहे ना, हा प्लेन या पॉईंट मधून जर का पास होत असेल तर या पॉईंटने या प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे की नाही? तो पॉईंट टाकून देऊ का इथे? पहा एक्स जागी 2 टाकतोय, वायच्या जागी 1 टाकतोय, झेडच्या जागी पहा 4 टाकतोय. इट इज इक्वल टू डी ना. म्हणजे काय बनतं हे? 12 + 2 14 + 2 16. म्हणजे डीचा व्हॅल्यू 16 बनतोय की नाही? जर का डीचा व्हॅल्यू 16 बनत असेल तर हेच तर आन्सर आहे आपलं. हेच आहे ना आपला आन्सर. हाच प्लेनचा इक्वेशन होता ना काय? एक्स प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू डीच्या जागी 16 लिहायचा. सो गाईज दिस इज द इक्वेशन ऑफ अवर रिक्वायर्ड प्लेन. बरोबर का? समजलं का तुम्हाला हे? पहा कार्टेशियन फॉर्म मध्ये केलं. आता काही लोकांना वाटतं तसं ते वेक्टर फॉर्म मध्ये करा. r बार डॉट n बार त्या फॉर्म मध्ये सांगा. काय सोपं आहे ना. r बार डॉट n बार काय आहे पहा ना. कोएफिशियंट कोण आहेत रे? 1, 2 आणि 3. 1 i 2 j 3 k इज इक्वल टू डी म्हणजे कोण आहे? 16 आहे. बस इतकंच करायचं तुम्हाला इथे. येस, आय होप क्लिअर आहे. पुढे नेक्स्ट सबटाइप काय? वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट. ओके, एका पॉइंट मधून कोणतरी पास होता म्हणे अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार म्हणे. बर, मग ते आपल्याला असं सांगतायत की असा प्लेनचा इक्वेशन शोधा तुम्ही. हे बघा, अशा प्लेनचा इक्वेशन शोधा. ओके, की तो जो प्लेन आहे ना तो या 2 वेक्टरला पॅरलल आहे. म्हणजे हे जे 2 वेक्टर आहेत ना हे प्लेनमध्ये असले पाहिजे याची गरज नाहीये. ओके, प्लेनला असे पॅरलल पण चालतील, असे पॅरलल पण चालतील, वरती असतील तरी चालतील. बरोबर. मग काय करायचं पहा, त्या दोघांचा जर का तुम्ही क्रॉस प्रोडक्ट कराल, त्या 2 वेक्टर बेसिकली प्लेनला पॅरलल आहेत. मग त्या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट कराल तर तुम्हाला असा एक नॉर्मल वेक्टर येईल जो की प्लेनला परपेंडिक्युलर असेल. बघा, आपल्याला माहिती प्लेनचा इक्वेशन असतो r बार डॉट n बार इज इक्वल टू डी असतो की नाही? म्हणजे त्याला ax प्लस by प्लस सी झेड इज इक्वल टू असं डी करू शकतो की नाही आपण? हे जे एबीसी असतात ना, ए बी सी जे असतात ना, ते प्लेनचे डायरेक्शन रेशो असतात किंवा नॉर्मलचे डायरेक्शन रेशो असतात असं म्हणूया आपण. एबीसी गाईज नॉर्मलचे डायरेक्शन रेशो असतात. पण ते नॉर्मलचे डायरेक्शन रेशो काढायचे कसे? बी आणि सी ला प्लेन पॅरलल आहे ना, म्हणजे बी आणि सी त्या प्लेन मधले वेक्टर्स आहेत ना, मग त्यांचा क्रॉस प्रोडक्ट करा. 2 वेक्टरचा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट करता तर तो जो वेक्टर येतो तो त्या दोघांना परपेंडिक्युलर असतो. दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे अख्ख्या त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. येस ऑर नो? म्हणजे तुम्हाला ते एबीसी ना यांच्या क्रॉस प्रोडक्ट मधून मिळणार. यांचा क्रॉस प्रोडक्ट समजा जर का 2i प्लस जे प्लस 3k जर का आला ना, हे डायरेक्टली कॉपी करायचं. ए म्हणजे 2 आहे, जे बी म्हणजे 1 आहे आणि हे सी म्हणजे मुलांना 3 आहे. हे डायरेक्टली कॉपी करायचं. हे झालं. मग राहतो प्रश्न डीचा. तुम्ही म्हणा डी कसं काढायचं? अरे पासिंग पॉईंट पण तर दिलाय ना. पहा ना क्वेश्चन, वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट. म्हणजे हा पासिंग पॉईंट दिलेला आहे. हा पासिंग पॉईंट इथे टाका ना. एक्स वाय आणि झेडच्या जागी टाकलात तुम्ही. एबीसी तर ऑलरेडी माहिती आहे. मग तो पासिंग पॉईंटने सॅटिस्फाय केलं पाहिजे म्हणून हे कॅल्क्युलेशन केलं तर डीचा व्हॅल्यू निघतो. समजलं का? एबीसी जे काढले ते टाका, डीचा व्हॅल्यू जो आत्ता काढलाय तुम्ही तो टाका. सो दॅट इज इक्वेशन ऑफ प्लेन. देन तोच असेल ना रे प्लेनचा इक्वेशन मग त्या केसमध्ये. येस स्टुडंट्स, पहा जातो पुढच्या आर्टिकलवरती नाही का. काय म्हणता इथे पहा, वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. बाबा आपला प्लेनला 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून पास होत आहे. 3 पॉइंट मधून प्लेन आपला पास होत आहे. बघा, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे आणि बेसिकली हा एक पॉइंट आहे. म्हणे यार असे 3 पॉइंट आहेत जिथून प्लेन पास होतं. मी काय म्हणतोय, जर का समजा 3 पॉइंट मधून प्लेन पास होत असेल तर हा वेक्टर काढा तुम्ही आणि हा पण वेक्टर काढा. यार हे दोन्ही वेक्टर प्लेन मधले वेक्टर असतील. बरं, हे समजून घ्या तुम्ही. तुम्हाला समजतं का? हा जो प्लेन आहे, इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट. मग हा वेक्टर काढा 2 पॉइंट मधून पास होणारा. बरोबर. त्याच्यानंतर तो दुसरा या 2 पॉइंट मधून पास होणारा एक वेक्टर काढा. बरोबर. अरे यार, ठीक आहे. आता या 2 वेक्टरचा म्हणजे या 2 लाईनचा जर का मी क्रॉस प्रोडक्ट केला तर असा वेक्टर येतो जो की दोघांना परपेंडिक्युलर असतो. म्हणजे मला असं वाटतं हे बाहेर जाणारा वेक्टर येतो. वाटतं बाहेर जाणारा वेक्टर येतो नक्कीच नाही का, म्हणजे नॉर्मलचा वेक्टर येतो. सो मी तर म्हणतोय ना, हा काढा, हा काढा, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट करा, नॉर्मल येतो. हे पहा, प्लेनचं इक्वेशन ax प्लस by प्लस सी झेड इज इक्वल टू डी असतं की नाही? अबे नॉर्मल आला ना तुम्हाला, इथे क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर नॉर्मल आला ना. मग त्याच्यानंतर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. नॉर्मल आल्यानंतर म्हणजे एबीसी आल्यानंतर एक्स वाय झेडच्या जागी कोणताही एक पॉईंट टाका ना. या 3 पॉईंट मधला कोणताही एक पॉईंट टाका. यार हे पहा, एक साधीशी गोष्ट सांगा. तर पॉईंटनी प्लेनला सॅटिस्फाय केलं पाहिजे बिकॉज पॉईंट लाईज इन दी प्लेन.
हे तीनही पॉईंट प्लेनमध्ये लाय करतात, म्हणजे त्या पॉईंट नक्कीच सॅटिस्फाय केलं पाहिजे. एक्स वाय झेडच्या जागी तो पॉईंट टाकायचा. एबीसी तर तुम्हाला आलंच आहे क्रॉस प्रोडक्ट करून, म्हणजे डी निघतो रे. एबीसी पण माहिती, एक्स वाय झेड एखादा पॉईंट पण टाकला तर डी ऑटोमॅटिकली निघतो की नाही. मग जाणार ना प्लेनचा इक्वेशन आला ना, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज डी तर काढलाय तुम्ही. एबीसी तर ऑलरेडी क्रॉस प्रोडक्टने काढलेला आहे. येस ऑर नो. सो असा विषय आहे पाहिजे. ओके, आता बघा रे हा पुढचा आर्टिकल काय आहे. इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. बरोबर, आता थोडंसं आरामात घेऊया याला. बघा आता काय सांगतोय. तर काय विषय माहिती आहे इथे, हा घ्या एक मिनिट. काय आता हे थोडंसं दाखवणं अवघड आहे यार. ओके, मी मध्ये ज्यावेळेस MCQ वगैरे सॉल्व्ह करायचे त्यावेळेस मी एक काहीतरी असे 2 पेजेस घेतले होते बहुतेक आणि त्यांना होल केलं होतं. असं एक वेक्टर नॉर्मल बाहेर यायचा. जाऊ द्या, मला सांगायचं काय थोडंसं नीट बघा. काय आपल्याला ना इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स, 2 प्लेन तुम्हाला इथे दिसतात. एक प्लेन हा आहे, एक प्लेन हा आहे. या 2 प्लेनच्या मुलांना इंटरसेक्शन मधून पास होणारा प्लेन शोधायचा आहे. या 2 प्लेनचा इंटरसेक्शन कुठे आहे? या 2 प्लेनचा इंटरसेक्शन तर ही लाईन आहे ना. या लाईन मधून पास होणारा प्लेन शोधायचा आहे, म्हणजे बेसिकली तुम्हाला हा वाला प्लेन शोधायचा आहे. बघा बरं जरा हे दिसतं का? हा जो प्लेन आहे तो त्या लाईन मधून पास होतो की नाही, किंवा हा प्लेन किंवा हा प्लेन किंवा हा प्लेन असं रोटेट करू शकतो की नाही मी त्याला. हे सर्व प्लेन्स मुलांना लाईन मधून पास होत आहेत की नाही. सो गाईज या 2 प्लेनच्या, हे जे हा आणि हा, या 2 प्लेनच्या इंटरसेक्शन म्हणजे या लाईन मधून पास होणारा प्लेनचा आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. हे 2 प्लेन दिलेले असतात. बरं, हे 2 प्लेन दिलेले असतात. ओके, मग या 2 प्लेनच्या इंटरसेक्शन पास होणारे तर इन्फायनाइट प्लेन येतात. मान्य आहे तुम्हालाही? तर 2 प्लेनच्या इंटरसेक्शन मधून हे बघा ना, हे इंटरसेक्शन मधून असे पास होणारे इन्फायनाइट प्लेन येतात की नाही. त्यातला कोणता तरी एक प्लेन शोधायचा. मग त्यातला एक प्लेन म्हणजे तो प्लेन फिक्स झाला पाहिजे, म्हणजे आणखीन एक कोणतीतरी एक्स्ट्रा कंडिशन असणार आहे याच्यामध्ये. 1-2 मिनिटं ते सोडून द्या, थोडंसं आपण या लाईन बद्दल डिस्कशन करूया. हे लाईन कशी येते नाही का, लाईनचा डायरेक्शन रेशो कसा काढायचा आहे समजतं तुम्हाला. या लाईनचा डायरेक्शन रेशो कसा काढला पाहिजे याचा थोडंसं विचार करूया आपण. नीट बघा काय जरा पहा. हा जो प्लेन आहे, या प्लेनचा जो नॉर्मल असतो ना तो असा असतो, आणि या प्लेनचा नॉर्मल म्हणून अगेन असा असतो. जरा नीट बघा काय हे दिसतं का तुम्हाला. दोन्ही प्लेनचे मी नॉर्मल ड्रॉ करतो इथे. दोन्ही प्लेनच्या मुलांना मी नॉर्मल ड्रॉ करतो इथे. ओके, मला असं वाटतं की त्या 2 नॉर्मलचा जर का तुम्ही क्रॉस प्रोडक्ट कराल तर असा एक वेक्टर येईल जो की त्या दोघांना परपेंडिक्युलर, म्हणजे असा वरचा वेक्टर येईल का, या डायरेक्शन मधला वेक्टर येईल का. अबे हेच डायरेक्शन म्हणजे हे लाईनचं डायरेक्शन आहे. जरा करा नीट विचार करा, तुम्हाला समजेल ते. बघा काय, बघा रे बाबा, मी म्हणतोय हे जे 2 नॉर्मल आहेत ना, हे जे 2 नॉर्मल आहेत ना, त्या 2 नॉर्मलचा क्रॉस प्रोडक्ट कराल तर त्या दोन्ही नॉर्मलला परपेंडिक्युलर वाला वेक्टर येईल, आणि त्या दोन्ही नॉर्मलला परपेंडिक्युलर ही लाईन आहे बाबा, ही इंटरसेक्शन वाली लाईन ही त्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. लागते का लॉजिक तुम्हाला? हे इंटरसेक्शन वाली लाईन ना मुलांना त्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. यस स्टुडंट्स, ठीक आहे. तर एक गोष्ट तरी आत्ता आपल्याला त्या इंटरसेक्शन वाल्या लाईन बद्दल समजली की 2 नॉर्मलचा जर का क्रॉस प्रोडक्ट कराल, नॉर्मल नंबर 1 क्रॉस नॉर्मल नंबर 2 जर का तुम्ही कराल तर तो आपल्याला इंटरसेक्शन वाल्या लाईनचा डायरेक्शन रेशो निघतो. इंटरसेक्शन वाल्या लाईनचा डायरेक्शन रेशो निघतो. हे बघा, त्या इंटरसेक्शन वाल्या लाईनचा डायरेक्शन रेशो ॲज सच आपल्याला काही देणं घेणं नाही बरं खरं तर त्याच्याशी. आर्टिकल थोडासा वेगळाच आहे, बट मी जस्ट तुम्हाला एक एक्स्ट्रा इनपुट दिलाय की त्या इंटरसेक्शन वाल्या लाईनचा डायरेक्शन रेशो लाईक कसा काढायचा याचा मी तुम्हाला थोडासा इनपुट दिलाय. येस येस स्टुडंट्स, तर आता पहा यार, आपण त्या इंटरसेक्शन वाल्या लाईनचा डायरेक्शन रेशो शोधलाय. बरोबर, आपण काय शोधलं माहिती का, DRS डायरेक्शन रेशो ऑफ दॅट इंटरसेक्शन वाला लाईन. समजा जर का चुकून मुकून असं विचारलं आपल्याला की हा जो इंटरसेक्शन वाला लाईन आहे ना रे, इंटरसेक्शन वाला जो लाईन आहे ना, त्या लाईनचं जर का इक्वेशन आपल्याला विचारलं समजा, ओके, त्या लाईनचं इक्वेशनच जर का विचारलं, हे पहा नीट लक्ष द्या. इक्वेशन ऑफ लाईन काय असतं माहिती का, x मायनस ऑफ x1 बाय a इज इक्वल टू y मायनस ऑफ y1 बाय b इज इक्वल टू z मायनस ऑफ z1 डिवाइड बाय c. हा मुलांना लाईनचा इक्वेशन असतो, हे समजून घ्या तुम्ही. हे जे ABC आहेत ना रे, ABC मुलांना डायरेक्शन रेशो असतात त्या लाईनचे. हा, या लाईनचं डायरेक्शन रेशो आपण आता काढलाय ना क्रॉस प्रोडक्ट करून. पण आपल्याला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला तो पासिंग पॉईंट माहित नाही अरे. म्हणजे या लाईनचा बेसिकली या लाईनचा एखादा पासिंग पॉईंट असेल ना, एक लाईन, ही लाईन कोणत्या तरी एका पॉईंट मधून पास होत असेल, एखादा जरी पासिंग पॉईंट मिळाला आणि तो जर का आपण इथे टाकला, बस विषय समाप्त. त्या लाईनचा आपल्याला इथे इक्वेशन मिळतो. तोच गंभीर विषय की तो पासिंग पॉईंट कसं शोधणार.
मुलांना तो पासिंग पॉईंट कसं शोधणार हाच एक गंभीर विषय आहे इथे. येस स्टुडंट, समजतं का तुम्हाला इथे? क्लिअर आहे? पासिंग पॉईंट कसं शोधणार, तर 1-2 मिनिटं मी जस्ट बघतोय एखादं चांगलं काही रिप्रेझेंट करू शकतो का प्लेन, नाही का? काही आहे का रे बाबा इथे? ठीक आहे. बेसिकली ही एक फाईल आहे ॲक्च्युली, किती वर्ष, 6 वर्ष पुराणी फाईल आहे. ती कॉलेजमध्ये सबमिशनला वापरायचो आम्ही. सबमिशन माहीत नाही, इम्पॉर्टंट कोणती तरी फाईल होती त्यावेळी, नाही का? तर ठीक आहे, चलो हे पहा रे, काय सांगतो मी तुम्हाला. हे ना असे 2 प्लेन आहे. ही जी लाईन आहे ना, त्या लाईनचा डायरेक्शन रेशो काढला आहे, बट त्या लाईनवरचा एखादा पॉईंट जर का आपण काढला, शोधला, तर ना आपलं काम होतं. ओके, तर तो पॉईंट शोधायचा कसा, हाच थोडासा एक डाऊट होता मला. तर मी एक काम करतो, या दोन्ही प्लेनचं जरा इक्वेशन लिहितो. पहा काय, हा जो प्लेन आहे ना, हा प्लेन, हे डायग्राम तुम्ही 2 मिनिटासाठी विसरून जा. हे सर्व रब करू का मी? अदरवाइज ठीक आहे. या प्लेनचा जो इक्वेशन आहे, लेट दॅट इक्वेशन ऑफ प्लेन बी 2x + 3y + 4z = 10. आणि हा दुसरा प्लेन आहे, दुसरा प्लेन तसंही असेल यार काहीतरी इक्वेशन, मे बी से 4x + y + 6z असेल काहीतरी 12. हे असे 2 प्लेनचे इक्वेशन आहेत बरं मुलांना. हे 2 प्लेन आहेत असे, नाही का? हे 2 प्लेन आहेत तिथे. ओके, या दोन्ही प्लेनचे इक्वेशन दिले. तुम्ही म्हणलं इक्वेशन जर का नाही दिले तर मग काढता येतं का लाईन? अबे 2 प्लेनचे इक्वेशनच नाही दिले म्हणजे 2 प्लेन फिक्सच नसतील, तर मग लाईन कुठून फिक्स होणार आहे? मग लाईनचा कसा इक्वेशन काढणार, बरोबर ना? तर मी तर म्हणतो यार ठीक आहे, चलो हे 2 प्लेनचे इक्वेशन दिले, हा आहेत, इक्वेशन इज नोन, दॅट मीन्स प्लेन इज फिक्स्ड. आता एखादा पासिंग पॉईंट आपल्याला इथे शोधायचा आहे. मी काय करतोय जरा नीट पहा. काय, मी ना इथे झेडच्या जागी 0 टाकतो यार. इथे मी झेडच्या जागी मुलांना 0 टाकतोय. झेडच्या जागी काय टाकतोय? 0 टाकतोय. 0. 2x + 3y = 10 हे काय आहे नीट पहा. 2x + 3y = 10. ओके, आणि इथे झेडच्या जागी 0 टाकल्यामुळे काय बनलं? 4x + y = 12. ओके, जरा बघायचं आपल्याला ते काय आहे. z = 0 म्हणजे काय यार? z = 0 म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? z = 0 म्हणजे बहुतेक XY प्लेन करे. XY प्लेन वरती z चा कोऑर्डिनेट 0 असतो की नाही? तुम्हाला समज लॉजिक लागतंय का? XY प्लेन वरती z चा कोऑर्डिनेट 0 असतो की नाही? बरोबर ना? थोडंसं अवघड आहे बरं समजायला, आणि हे थोडंसं ना सीईटीच्या थोडंसं वरचा पॉईंट आहे असं तुम्ही इथे समजू शकता. नसेल समजत तर हा वाला पॉईंट स्किप केलं तरी काही लोड नाही. पण मी समजवण्याचा ट्राय करतो बस. ओके, मी तुम्हाला असं सांगतो मुलांना की z = 0 टाकला म्हणजे ऍक्च्युली मी इथे z = 0 कुठे असतं? XY प्लेन वरती z = 0 असतं, बरोबर ना? XY प्लेन वरती z = 0 असतं म्हणजे मी XY प्लेन आणि हा जो प्लेन आहे या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतोय. XY प्लेन आणि याला जर का सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर त्यांचा इंटरसेक्शन निघत असतो. कोणत्याही 2 इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर त्यांचा इंटरसेक्शन निघत असतो. 2 लाईनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर इंटरसेक्शन पॉईंट निघत असतो. 2 प्लेनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर प्लेनचे इंटरसेक्शन तर यार लाईन असते, म्हणून लाईनचं इक्वेशन निघालंय. तुम्हाला समजतं का? हा जो प्लेन आहे बघा, आणखीन एक प्लेन लागणार आहे खरं तर, दाखवतो काढून. ॲज्युम करा की हा XY प्लेन आहे, बरोबर ना? XY प्लेन असंच असतं ना. तुम्हाला लॉजिक लागतं का? हे XY प्लेन असा, कारण की पहा ना, हे इकडे x आहे, इकडे y आणि z इकडे समजा, बरोबर? तर हे x z वाला असा प्लेन, बरोबर? त्याच्यानंतर y z वाला हा असा प्लेन, आणि हा x आहे इकडे y म्हणजे हे XY प्लेन वाला हा प्लेन आहे, बरोबर? बघा आता समजा हा XY प्लेन आहे. आता हा XY प्लेन, हा आता हे बेटर आहे, हे बेस्ट आहे एकदम, बसलं एकदम बरोबर. चला पहा, हा XY प्लेन तुम्हाला दिसतंय ना? जर रेकॉर्ड करेन मी तुम्हाला हे दिसतच नाही पार्ट, असं नको व्हायला. हा XY प्लेन आणि हा प्लेन याचं सिम्प्लिफिकेशन केलं. XY प्लेन म्हणजे z = 0, बरोबर? मग z = 0 या इक्वेशनमध्ये टाकला म्हणजे याचा आणि याचं सिम्प्लिफिकेशन करतोय म्हणजे निघणार काय? दोघांचा इंटरसेक्शन. या दोघांचा इंटरसेक्शन दिसतोय का रे? हे लाईन आहे का रे बाबा त्या दोघांचं इंटरसेक्शन? बरोबर आहे. या इक्वेशनमध्ये, या प्लेनच्या पण इक्वेशनमध्ये मी z = 0 टाकला. z = 0 म्हणजे अगेन XY प्लेन, म्हणजे मी XY प्लेनने या प्लेनला सिम्प्लिफाय करतोय म्हणजे या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे ही लाईन निघणार आहे. मग ही लाईन आणि ही लाईन दोघांना सायमल्टेनियसली जर का सॉल्व्ह केला तर हे तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे हा पॉईंट निघणार आहे. आणि हा पॉईंट कुठे आहे? हा पॉईंट या लाईनवरती आहे.
हा पॉईंट या लाईनवरती. आय होप तुम्हाला समजलं. नसेल समजलं रिपीट पहा. ओके, एकदम प्रॉपर वेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं असं वाटतं मला आता. सो झेड इज इक्वल टू 0 इथे टाकला, झेड इज इक्वल टू 0 इथे टाकला, मग त्या दोन लाईन निघाल्या. त्या दोन लाईनचं जर का सिम्प्लिफिकेशन तुम्ही कराल ना, सायमल्टेनियसली सिम्प्लिफाय कराल ना, मग तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट निघेल. एक्स आणि वायचा व्हॅल्यू निघेल की नाही. समजा इथून एक्स सॉल्व्ह केलं की एक्सचा व्हॅल्यू जर का 1 निघाला, वायचा व्हॅल्यू 2 निघाला, तर झेडचा व्हॅल्यू तो 0 ऑलरेडी 0 होता. तो झेडचा व्हॅल्यू, झेड कोऑर्डिनेट 0 होता ना त्या पॉईंटचा, कारण तो एक्स वाय प्लेन वारला पॉईंट काढला आपण. येस स्टुडंट, समजलं तुम्हाला. हा म्हणजे हा पासिंग पॉईंट निघतो अरे आपल्याला. सो टाकून द्या इथे पासिंग पॉईंट. सो यू विल गेट इक्वेशन ऑफ दॅट लाईन. तुम्हाला तो इक्वेशन ऑफ त्या लाईनचं इक्वेशन निघतो बेसिकली. ओके, बऱ्याचशा एमसीक्यू बुकमध्ये तुम्ही असा एक क्वेश्चन पाहिला असेल नक्कीच. सिमेट्रिक इक्वेशन ओके ऑफ अ लाईन गिवन बाय दिस टू इक्वेशन. असं काहीतरी दोन इक्वेशन दिलेले असतात. बरं नीट बघा काय, असे दोन इक्वेशन दिलेले असतात. सिमेट्रिक इक्वेशन ऑफ अ लाईन गिवन बाय दिस टू इक्वेशन. अरे हे तर प्लेनचे इक्वेशन असतात ऍक्च्युली. ओके, सो सिमेट्रिक इक्वेशन ऑफ अ लाईन और सिमेट्रिक और लाईन गिवन बाय दिस टू इक्वेशन म्हणजे काय माहिती का तुम्हाला. ते इनडायरेक्टली असं सांगतात की या दोन प्लेनला किंवा या दोन प्लेनच्या इंटरसेक्शनला लाईनचं इक्वेशन शोधा असं सांगत असतात ऍक्च्युली आपल्याला. हे तुम्हाला समजलं पाहिजे. सो आय होप तुम्हाला हे समजलं यार की ते लाईनचं इक्वेशन कसं फाइंड करायचं. बट आता डिस्कशन यार हे नव्हतं खरं तर लाईनचं इक्वेशन. डिस्कशन हे होतं की या इंटरसेक्शन लाईनमधून पास होणारं प्लेनचं इक्वेशन काय. समजलं ना तुम्हाला कशाबद्दल बोलत होतो मी. हे दोन प्लेन जे आहेत, हे दोन प्लेन जे आहेत यांच्या इंटरसेक्शन लाईनमधून हा जो प्लेन पास होतो या प्लेनचं इक्वेशन काय, असा होता क्वेश्चन आपला. सो मी तुम्हाला काय सांगतो जरा नीट पहा. एक फॅमिली ऑफ लाईन्सचं आर्टिकल होतं पहा 11th मध्ये. पहिल्या लाईनचं इक्वेशन u इज इक्वल टू 0, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन मुलांना v इज इक्वल टू 0. तर मग जे इन्फायनाइट लाईन्स असतात ना रे, जे की या पॉईंटमधून पास होत असतात, या पॉईंटमधून पास होणारे ऑल दोज इन्फायनाइट लाईन्स आर गिवन बाय u प्लस kv इज इक्वल टू 0. असं असतं की नाही. सो फॅमिली ऑफ लाईन्स बोलतो आपण त्याला. इन्फायनाइट लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स इज गिवन बाय u प्लस kv इज इक्वल टू 0. ते इन्फायनाइट लाईन रिप्रेझेंट करतात. k ची व्हॅल्यू 1 टाकली तर मे बी ही लाईन येईल, k ची व्हॅल्यू 2 टाकली तर मे बी ही लाईन येईल, k ची व्हॅल्यू 3 टाकली तर मे बी ही लाईन येईल. सो k च्या जागी आपण इन्फायनाइट व्हॅल्यूज टाकू शकतो. सो इन्फायनाइट लाईन्स येत राहतात कंटिन्युअसली. सो सिमिलर वे मध्ये गाईज, सिमिलर वे मध्ये प्लेनचं पण तसंच असतं पहा. सो इंटरसेक्शन मधून पास होणारा जो प्लेन आहे ना पहा, पहिला प्लेन आहे P1 इज इक्वल टू 0. P1 इज इक्वल टू 0 ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस प्लेनला तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं. नीट पहा, x प्लस by प्लस cz मायनस ऑफ d इज इक्वल टू 0. तर तिकडचा कॉन्स्टंट इकडे आणायचा आणि असं लिहायचं. किंवा याला तुम्ही a1 b1 c1 केलं d1 केलं तरी चालेल. दुसरा जो प्लेन आहे ना त्याला मी a2x प्लस b2y प्लस c2z मायनस ऑफ d2 इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो यार. सो गाइस दिस सेकंड प्लेन इक्वेशन ऑफ ऑल दोज इन्फायनाइट प्लेन्स passing through that line of intersection is given by p1 plus lambda p2 is equal to 0. असं असतं यार. p1 plus lambda p2 is equal to 0 असतं पहा. हा p1 हा p2 आणि p1 plus lambda p2 हा वाला प्लेन असतो. लॅम्डाचा व्हॅल्यू 1 टाकला तर मे बी हा आला, लॅम्डाचा व्हॅल्यू 2 टाकला तर हा प्लेन येईल, लॅम्डाचा व्हॅल्यू 3 टाकला तर मे बी दुसरा प्लेन येईल. ओके, सो लॅम्डाचे इन्फायनाइट व्हॅल्यूज टाकू शकता. सो इन्फायनाइट प्लेन येत जातील तुम्हाला. सो p1 plus lambda p2 is equal to 0 guys is the equation of a plane passing through intersection of these two planes. ओके गाईज, तर बघा काय म्हणतात इथे. एखादा क्वेश्चन आपण इथे करून घेऊया. काय म्हणतात क्वेश्चन पहा. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दॅट पॉइंट अँड अ लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू प्लेन्स. बाबा हा प्लेन जरा नीट बघा काय, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 8 आहे. आणि तो जो दुसरा प्लेन आहे ना हा वाला जो प्लेन आहे ना हा वाला प्लेन मुलांना 2x प्लस 3y प्लस 4z इज इक्वल टू 3 आहे यार. मी याला असं लिहितोय पहा, x प्लस वाय प्लस झेड मायनस ऑफ 8 इज इक्वल टू 0. आणि याला मी लिहितोय पहा 2x प्लस 3y प्लस 4z मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0 असं लिहितोय याला मी म्हणलं ठीक आहे चलो काही हरकत नाही आहे. ओके, बघा दोघांच्या इंटरसेक्शन म्हणून पास होणार प्लेन तर p1 प्लस लॅम्डा p2 असतो की नाही इज इक्वल टू 0. बरोबर, p1 म्हणजे काय x प्लस वाय प्लस झेड मायनस ऑफ 8 ओके प्लस लॅम्डा टाइम्स व्हॉट इज p2 तर हा यार 2x प्लस 3y प्लस 4z मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0. सो दिस इज अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दीज टू प्लेन्स. हे इन्फायनाइट प्लेन्स आहेत पण आपल्याला तर एकच प्लेन फाइंड करायचा जो या पॉईंट मधून पास होतोय. आपल्याला इन्फायनाइट प्लेन नाही, असा एक प्लेन आहे जो की या पण पॉईंट मधून पास होतो. यार मला असं वाटतं हा प्लेन आपला जो प्लेन आहे तो जर का या पॉईंट मधून पास होत असेल तर या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. लॅम्डाच्या जागी ना XYZ जागी, XYZ जागी हे टाका बरं म्हणजे लॅम्डाचं व्हॅल्यू निघेल की नाही तुम्हाला. XYZ जागी हे टाका मग लॅम्डाच निघेल ना फक्त. मग लॅम्डाची व्हॅल्यू काढा आणि मग तोच लॅम्डा इथे टाका आणि मग याला सिम्प्लिफाय करा. देन यू विल गेट इक्वेशन ऑफ अवर प्लेन. समजलं तुम्हाला हे? असं प्रोसेस असतो. आणखीन व्हेरिएशन आहेत त्याच्यामध्ये बट वन शॉटमध्ये तर थोडंसं दाखवतोय फक्त मी तुम्हाला नाही का की असा कॉन्सेप्ट आहे तो. आता मग जितके न्यूमेरिकल जास्त कराल तितकं आणखीन परफेक्शन अटेंड करत जाल तुम्ही हळूहळू. येस, आर्टिकल काय पहा, इंटरसेप्ट ऑफ अ प्लेन ऑन अ कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर प्लेनचा इंटरसेप्ट ऑन अ कोऑर्डिनेट ऍक्सिस.
म्हणजे काय तर पहा, एक्स वाय झेड ॲक्सिस आहे इथे, एक्स वाय झेड ॲक्सिस आहे. आता जो प्लेन आहे ना आपला, एखादा प्लेन असेल यार हे असं नाही का, समजतं का, हे असं एक प्लेन आहे. ओके, प्लेन एक्स वाय झेड ॲक्सिसला कुठे ना कुठे इंटरसेक्ट करणारच आहे शेवटी. एक्स ॲक्सिसला मुलांना तो समजा तुम्ही की एक्स कॉमा झिरो, एक्स नाही बोलत त्याला, काय बोलू अरे बाबा, अल्फा बीटा गॅमा बोलू का, किंवा ए कॉमा 0,0 या पॉईंटवरती मुलांना तो एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करतो. दिस इज एक्स, दिस इज वाय अँड दिस इज झेड. वाय ॲक्सिसला ना तो मुलांना 0,B,0 मध्ये इंटरसेक्ट करतो. झेड ॲक्सिसला मुलांना तो 0,0,C या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतो. सो एक्स इंटरसेप्ट इज ए, वाय इंटरसेप्ट इज बी, झेड इंटरसेप्ट इज सी. ओके, तर पहा मुलांना आपला जो नॉर्मल प्लेनचा इक्वेशन असतो तो कसा असतो माहिती का, सॉरी, अल्फा एक्स प्लस बीटा वाय प्लस से गॅमा झेड इज इक्वल टू से डी. इथे एक्स प्लस वी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी पाहिजे होतं, बट हे ए आणि तो ए कन्फ्युजन नको म्हणून त्याला अल्फा बीटा गॅमा लिहिलाय. आता याला मी काय करतो माहिती का, अल्फा एक्स बाय डी प्लस 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 ओके बीटा वाय बाय डी प्लस गॅमा झेड बाय डी इज इक्वल टू डी बाय डी, तर 1 बनणार. याला मी परत असं लिहितो, एक्स बाय डी बाय अल्फा प्लस वाय बाय डी बाय बीटा ओके प्लस झेड बाय डी बाय गॅमा इज इक्वल टू 1 असं लिहितोय मी इथे. बघा काय, जरा नीट लक्षात आहे काय, हा यार प्लेनचं इक्वेशन आहे आपल्या प्लेनचं इक्वेशन आहे. तो प्लेनचं इक्वेशन अल्फा एक्स बीटा वाय गॅमा झेड इज इक्वल टू डी असतो. डीनी डिवाइड केलं तर हे असं बनलं. समजलं का तुम्हाला हे? आता मी काय म्हणतोय की हा कोणत्याही प्लेनचं इक्वेशन असं असतंच बरं, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही आणूच शकता. बरं, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही आणूच शकता 100%, कोणत्याही प्लेनला तुम्ही आणू शकता. आता थोडंसं विचार करतोय मी इथे की समजा मला एक्स इंटरसेप्ट फाइंड करायचं असेल, काय एक्स इंटरसेप्ट फाइंड करायचं असेल प्लेनचं. एक्स इंटरसेप्ट म्हणजे मला बघायचं की प्लेन एक्स एक्सला कुठे इंटरसेक्ट करतोय. मग मी वाय आणि झेड 0 टाकेल ना, वाय आणि झेड 0 टाकेल ना, बरोबर की नाही. वाय आणि झेड 0 टाकलं तर हे 0 झालं. मग सांगा रे, एक्स इंटरसेप्ट काय येणार, डी बाय अल्फा, हे डी बाय अल्फा इंटू 1 इज डी बाय अल्फा ना, म्हणजे एक्स इंटरसेप्ट डी बाय अल्फा येणार की नाही. मग तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की एक्सच्या खालती जो येतो ना तो एक्स इंटरसेप्ट आहे, जो की ए आहे तिथे. वायच्या खाली जो येतो तो वाय इंटरसेप्ट आहे, जो की बी आहे, आणि झेडच्या खाली जो येतो ना मुलांना तो झेड इंटरसेप्ट आहे, जो की सी आहे. सो इक्वेशन ऑफ अ प्लेन is x by a plus y by b plus z by c is equal to 1, where a, b, c are the intercepts of a plane on coordinate axis. x च्या खालती x intercept, y च्या खालती y intercept आणि z च्या खालती z intercept is equal to 1. हे असं ज्यावेळेस तुम्ही करताय ना, तर त्यावेळेस तुम्हाला बेसिकली मुलांना प्लेनचं इक्वेशन येतो इन इंटरसेप्ट फॉर्म. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे का बाबा तुम्हाला हे? ओके, पहा आणखीन काही क्वेश्चन्स डिस्कस करूया आपण आता इथे. बऱ्याच वेळेस इथे या क्वेश्चनमध्ये असं पण विचारलं जातं बरं, समजा प्लेनचं इक्वेशन दिलंय, समजा नाही का असं दिलंय, समजा 2x प्लस काय दिलं इथे मी, तर सर्वच रब करतो मी, जाऊ द्या, डायग्राम हवा होता, चलो काढतोय परत. पहा आता मी काय म्हणतोय, प्लेनचं इक्वेशन आहे 2x प्लस 3y प्लस 4z इज इक्वल टू 12 दिलाय समजा. ओके, आता हे इंटरसेप्ट फॉर्म मध्ये करू का कन्वर्ट, 2x बाय 12 प्लस 3y बाय 12 प्लस 4z डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 12 बाय 12 ते 1 बनतो, म्हणजे x बाय 6 ओके प्लस y बाय 4 ओके प्लस z डिवाइड बाय 3 ओके दॅट इज इक्वल टू 1. सो 6,4,3 हे इंटरसेप्ट, x इंटरसेप्ट इज 6,0,0 बरोबर, y इंटरसेप्ट इज 4 दॅट मीन्स 0,4,0, z इंटरसेप्ट इज गाइज 0,0,3 बरोबर ना, 0,0,3 इज z इंटरसेप्ट. मग ते म्हणतात की इक्वेशन ऑफ प्लेन जर का असा असेल ना, तर मग जो तो ट्रायंगल बनतो ना, तो प्लेन एक्स वाय झेड ऍक्सिसला कुठेतरी, एक्स ऍक्सिसला कुठेतरी ए, वाय ऍक्सिसला कुठेतरी बी, झेड ऍक्सिसला कुठेतरी सी ला इंटरसेक्ट करतो. मग जो ट्रायंगल बनतो एबीसी, मग त्या ट्रायंगलचं सेंट्रॉइड शोधा असं म्हणतात. सेंट्रॉइड शोधण्याचं ते आधी हे पॉईंट शोधा आणि त्याच्यानंतर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला यूज करा ना. काय असतं, x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3 बरोबर, म्हणजे 6 बाय 3 दॅट इज इक्वल टू 2. y1 प्लस y2 प्लस y3 बाय 3 म्हणजे 4 बाय 3. z1 प्लस z2 प्लस z3 बाय 3 म्हणजे 3 बाय 3 दॅट इज इक्वल टू 1. सो दिस इज दी सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल फॉर्म. येस, पुढे जातोय पहा, नेक्स्ट क्वेश्चन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ लाईन अँड प्लेन. बघा लाईन अँड प्लेनचा ना पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आता जरा आपण इथे शोधतोय. बघा एक लाईन आहे यार आणि एक इथे प्लेन आहे बरोबर, एक प्लेन आहे इथे आणि आपल्याकडे एक लाईन पण आहे. ओके ठीक आहे,
तर विषय काय मुलांनो की हा लाईन त्या प्लेनला कुठे इंटरसेक्ट करतोय, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आपल्याला इथे शोधायचा आहे. मी तुम्हाला सांगतोय पहा, लेट इक्वेशन ऑफ प्लेन बी से 4x + 3y + z = 11. काहीतरी अज्युम करूया ना आपण प्लेनचं इक्वेशन. समजा प्लेनचं इक्वेशन दिलं, लाईनचं पण इक्वेशन दिलं, x - (1) / 2 y - (3) / 4 z - (1) / maybe 1 से लॅम्डा, असं काहीतरी बोललो मी समजा. येस गाईज, यार हा जो लाईन आहे आणि हा जो प्लेन आहे त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. मी तुम्हाला काय सांगतोय नीट पहा. मी तुम्हाला असं सांगतो इथे लाईनवरतीचा एखादा पॉईंट शोधा ना तुम्ही. हे पहा, x - (1) / 2 याला मी लॅम्डा इक्वेट करतो, म्हणजे x चा व्हॅल्यू मुलांनो 2 लॅम्डा + 1 बरोबर. सिमिलरली गाईज y चा व्हॅल्यू 4 लॅम्डा + 3, 4 लॅम्डा + 3 हा आपला y चा व्हॅल्यू आहे. आणि गाईज z चा जो व्हॅल्यू आहे ना, z चा व्हॅल्यू हा लॅम्डा + 1. काय रे, लॅम्डा + 1 हा आपला मुलांनो z चा व्हॅल्यू आहे. यार हा असा एक पॉईंट आहे या लाईन वरतीचा, कोणताही पॉईंट असू शकतो. हा पण असेल, 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 किंवा मे बी हा पण असेल जो आपल्याला पाहिजे. असा लॅम्डाचा व्हॅल्यू शोधा यार. लॅम्डाचे इन्फायनाइट व्हॅल्यू टाकाल तर इन्फायनाइट पॉईंट्स येत जातील त्या लाईन वरतीचे. मग मी म्हणतोय तुम्हाला की असा लॅम्डाचा व्हॅल्यू शोधा की तुम्हाला हाच पॉईंट येईल, बरोबर. मग मी आता अज्युमच करायला लागणार की हा लॅम्डाचा व्हॅल्यू असा शोधलाय मी की हाच पॉईंट येईल. मग मी म्हणेन की हा जो पॉईंट आहे त्यांनी या प्लेनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग मी हा पॉईंट टाकतो इथे. 4 × x जागी काय 2 लॅम्डा + 1 + 3 × y च्या जागी काय पहा 4 लॅम्डा + 3 बरोबर, प्लस z चा व्हॅल्यू काय रे बाबा लॅम्डा + 1 = 11 लिहू का मी इथे. मग हे सिम्प्लिफाय करा, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ लॅम्डा. तुम्हाला लॅम्डाचा व्हॅल्यू येईल, म्हणजे लॅम्डाचा असा व्हॅल्यू येईल की हाच पॉईंट निघेल, बरोबर. मग तो लॅम्डा जर का तुम्ही इथे टाकाल, हा तो पॉईंट निघून जाईल डायरेक्टली. येस ऑर नो. सो असं काढायचं असतं पहा. लाईनचा आणि प्लेनचा जो इंटरसेक्शन असतो तो इंटरसेक्शन फाइंड करण्याचा प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे मुलांना. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे का पहा. जाऊ पुढे. इमेज ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन. बर, काय एक प्लेन आहे यार, ओके, एक प्लेन आहे आणि एक पॉइंट आहे आपल्याकडे इथे, नाही का, इथे एक पॉइंट आहे. आता विषय काय आहे की इकडे पण असाच एक पॉइंट असेल, एक्झॅक्टली सिमेट्री किंवा मिरर समजा तुम्ही. म्हणजे हा बेसिकली पॉइंट, प्लेन आपला इथे मध्ये आहे, हा प्लेन आहे, इथे एक पॉइंट आहे. या पॉइंटचा इमेज म्हणजे एक्झॅक्टली इथे एक पॉइंट असेल. तो पॉइंट आपल्याला इथे शोधायचा. तो पॉइंट मुलांना आपल्याला इथे शोधायचा, बरोबर. मला असं वाटतं तो पॉइंट शोधायचा तर एक काम करा, जरा असं ड्रॉ करा बरं परपेंडिक्युलर. हे नॉर्मल आहे बरं. लेट इक्वेशन ऑफ प्लेन बी से 2x + 3y + 4z = d असेल काहीतरी इक्वेशन प्लेनचं. पॉइंट आहे आपला 2, 1, 4. हे बघा काय, हा पॉइंट दिला पाहिजे. प्लेनचं इक्वेशन पण दिलं पाहिजे, म्हणजे पॉइंट आणि प्लेन फिक्स पाहिजे, पॉइंट आणि प्लेन फिक्स पाहिजे. मग त्याच्यानंतर मग रिफ्लेक्शन तो येईल असं आपण इथे कमिट करतोय. प्लेन आहे, पॉइंट आहे, डन. आता मी काय करतो जरा नीट पहा काय. आता मी तुम्हाला इथे असं सांगतो मुलांना की हा पॉइंट शोधला तर प्लेनचा नॉर्मल पहा ना. एक काम करतो, या लाईनचं इक्वेशन शोधतो. इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन बाय x - (x1) / a. नॉर्मलचा डायरेक्शन रेशो ना बाबा, हा नॉर्मल आहे ना. x - (x1) / y - (y1) / b, z - (z1) / c. समजलं तुम्हाला. = काहीतरी लॅम्डा बोला, बरोबर. XYZ चा व्हॅल्यू शोधा ना लॅम्डाच्या फॉर्म मध्ये. या लाईनचा आणि या प्लेनचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे हा पॉईंट तुम्ही शोधा, जसं आपण आता याच्या आधीचा आर्टिकल तोच एक्सप्लेन केला होता मी तुम्हाला. तो इंटरसेक्शन पॉईंट तुम्ही मुलांना शोधा. याच्या आधीचा आर्टिकल तोच एक्सप्लेन केला होता, प्रॅक्टिस करा. ओके, बघा शोधून तुम्ही. हा जो पॉईंट निघेल, समजा हा पॉईंट निघाला 1,4,3. मग तुम्हाला लॉजिक लागतंय का की या आणि या पॉईंटचा हा मिड पॉईंट आहे. लेट दिस पॉईंट बी x, y, z. सो x1 + x2 / 2 केलं तर ह्याचा कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट आला पाहिजे. मग इथून तुम्ही x चा व्हॅल्यू काढणार आहे. हा 2 × 2 2 -2 0 बनणार की नाही. सो x व्हॅल्यू 0 गाइस. पहा y1 + y2 दॅट इज 1 ना, होल डिवाइड बाय 2 कराल ना तर याचा y कोऑर्डिनेट दॅट इज 4 आला पाहिजे. मग हे 2 × 4 इज 8 -1. 8 - 1 किती 7 ना, म्हणजे y चा व्हॅल्यू किती बनणार रे 7 बनणार. म्हणजे y चा व्हॅल्यू मुलांना 7 बनणार. सिमिलरली z चा पण व्हॅल्यू निघेलच ना, z1 + z2 डिवाइड बाय 2 यू विल गेट मिड पॉइंट दॅट इज 3. सो हे 6 होतं. 6 - 4 कराल 2 बनतो, म्हणजे z कोऑर्डिनेट मुलांना 2 बनतोय. z कोऑर्डिनेट काय बनतोय यार 2 बनतोय या पॉईंटचा. ओके, 2 बनतोय. सो याचा जो इमेज आहे ना या प्लेनच्या अबाउट, तो इमेज आपण इथे काढलेला आहे. येस स्टुडंट्स, सो समजलं का पहा बरं. आता यानंतर
आणखीन 1-2 आर्टिकल होते ॲक्च्युली. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम प्लेन जो की डिलीटेड आहे, डिलीटेड पोर्शनमध्ये कन्सिडर केलं जातं, बरोबर ना. 2021च्या MST CET मध्ये तो बेसिकली पॉईंट कन्सिडर केला नाही जात आहे, डिलीट केलेला पार्ट आहे तो. ओके, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम प्लेन. सो म्हणून ते जे काही बाकी 1-2 पॉईंट्स आहेत ते मी घेत नाही इथे. ओके, सो यार हा सेशन आपण इथे क्लोज करूया मुलांना. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन. आय होप तुम्हाला हा सेशन व्यवस्थित समजलाय. आता लेवल 1 आणि लेवल 2चे असाइनमेंट व्यवस्थित सॉल्व्ह करा. ओके गाईज, चलो बाय.